मम्मी काय करत आहे? काही नाही, मी म्हटलं आता भाजी करायला लागते, तर चला म्हटलं तर स्वयंपाक करतो आता मी. हं, सकाळीपासून म्हणजे नाश्त्यावरच होतो आम्ही. हं. तर चला म्हटलं. आज वावरात गेले होते तर काय काय मिळालं तुला? आज मी शेतामध्ये गेले होते मित्रांनो, तर मग हे बघा, तुम्ही बघू शकता, कवळे कवळे खूप सारे अशी भेंडे भेटले आहे. शेतकरीतले माणसाची नाद करायची नाहीये. शेतकरी ब्रँड एक नंबर, प्युअर आणि प्युअर एकदम तुम्हाला फ्रेश वाटत असेल असते. शेतकरी किती पण गरीब आहे. जे टाय लावून घुमत असतं ना त्यांना पण नाव सोडून टाकतात शेतकरी. शेतकरीचा नाद करायचा नाही. हा ब्रँडेड माणसं पण मागे राहतात, पण शेतकरी माणसाची नाद कधी करायची नाही मित्रांनो. तर मग हे चला, तर बघा, तुम्हाला आणि दाखवतो. वावरामध्ये पण खटोटे भेटले आम्ही पण आहे. खूप सारे भाजीपाला आणले असे, तर तुम्हाला काही काही दाखवायचे. हे बघ, कटुले आणले आम्ही, भेंडी पण आणले. आता चला, तर मग तुम्हाला हे अजून बघा, काही हे दाखवतो आम्ही. कटुले आहे, तुम्हाला माहिती असेल, तुम्हाला आणि आवडत इकडे या, आता आणि तुम्हाला दाखवते हे बघा इकडे. भेंडी. तर चला, तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो. हे पहा, सोयाबीन. तर हे सोयाबीनचे शेंगा दाणे काढायला लागत असते, तर सुंदर अशी काही मस्त याची चटणी वावरामध्ये होते. जे आम्ही कवा कवा जातो ना, आम्हाला काही पण मिळत राहते. हा, तर आता मस्तपैकी याचे तुम्हाला दाणे दाखवते काढायला मी. लागत असते. हे बघ किती मस्त शेंगा आलेल्या आहेत. हा, तर मग ह्याचे दाणे काढायला लागत असते. दाणे काढल्यावर ह्याची मस्त असं झक्कास चटणी होत मस्त असते. भाजी होते. खूपच चांगले भाजी लागत असते. तर आम्ही म्हटलं आता शेतामध्ये गेलो होतो आज, म्हणजे गेले झालं. नाही ना, काही चालूच तर आहेच. हो का? तर आम्ही बुधवारी बाजार नाही केला होतो मित्रांनो, तर मग आमच्या जवळ पैशाचा प्रॉब्लेम होता. तर मग आम्ही आज शेतामध्ये गेलो संध्याकाळी 4 वाजता असं. तर मग आम्ही आणले. आता मस्तपैकी भाजी करणार आहे, स्वयंपाक करणार आहे, चला झकासपैकी. आता चला, तर इकडे मग या जाऊया आपण. जेवायला. तर चला, तुम्हाला दाखवतो. हे बघा, ही भेंडी आणि कटोरी तुम्हाला कोणतं आवडते सांगा कमेंट मध्ये. कमेंट मध्ये नक्की कळवा. हा भेंडी आणि हे पहा, ह्या कटुले. कटुलेची भाजी एक नंबर लागत असते, आणि फ्रेश असलं तर कुठलाही भाजी झकास लागत असते मित्रांनो. तर चला फ्रेश आता भाजी तुम्हाला खाण्यात मजाच वेगळी असते. ठीक आहे, चला तर बाय बाय. तुम्हाला ना थोडीशी की नाही मी आमच्या गावाकडचं मसन दाखवते, कारण की कोणी कोणी शहरामध्ये राहतं ना, त्यांना ना बिलकुल आवडत नाही की गावाचं कसं राहते. तर बघा, आपण दाखवू गाव. हे बघा, मस्त माझं घर आहे. हे इकडे बाथरूम आहे. कुराकाठीतच घर आहे आमचं. हे बघा, ही आमच्या घरची गाडी. ही माझी सायकल आहे. ही इकडे कपडे बाळू टाकतो आम्ही. इकडे तुम्हाला दाखवलंच असेल. आणि हे बघा, इकडचं निसर्गाचं मस्त हे आहे. इकडे बाथरूम आहे. आणि हे बघा, आता आमचं नवीन घर बांधणं चालू झालंय.